दहिसर बोरीवली दरम्यानच्या झाशीची राणी तलावाची दुरवस्था झाली आहे। बीएमसीने तलाव ताब्यात घेण्याची गोपाळ शेट्टींची मागणी आहे। महापालिका आणि राज्य सरकारचं तलावाकडे दुर्लक्ष आहे, तर तलावात बुडून अनेक जणांचा जीव गेलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत दहिसर बोरिवली दरम्यान असलेल्या झाशी राणी तलाव क्षेत्रामध्ये, तलाव परिसरामध्ये, जिथे आपण पाहू शकता या संपूर्ण तलावाला सध्या कोणीही वाली नसल्याचा आरोप हा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेला आहे। या संपूर्ण तलावाचे हस्तांतरण जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने घ्यावं आणि संपूर्ण तलावाची जबाबदारी घ्यावी अशी देखील मागणी ही गोपाळ शेट्टी यांनी केलेली आहे। या संदर्भात गोपाळ शेट्टी यांनी अनेक पत्रव्यवहार देखील मुंबई महानगरपालिकेसोबत केलेले आहे। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने मागील 2 ते 3 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष न दिल्याचा देखील आरोप हा गोपाळ शेट्टी यांनी केलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका नेमकं कोणते पाऊल उचलते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या या संपूर्ण तलाव क्षेत्रामध्ये मागील 2 ते 3 वर्षांमध्ये अनेक नागरिकांचा बुडून मृत्यू झालेला आहे। त्यामुळे तलाव क्षेत्रामध्ये सुरक्षा रक्षक देखील नेमावे अशी देखील मागणी गोपाळ शेट्टी यांनी केलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका नेमकी कोणती पाऊल उचलते आणि संपूर्ण तलाव क्षेत्राची जबाबदारी घेतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राजेश धोत्रेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। या संदर्भात भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत झाशीची राणी तलाव जो परिसर आहे दहिसर आणि बोरिवली दरम्यानचा हा संपूर्ण परिसर आणि कुठेतरी या संपूर्ण तलावामध्ये पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे कुठेतरी तिथे काही जणांचा बुडून मृत्यू झालेला। आपल्यासोबत स्वतः या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः माजी खासदार गोपाळ शेट्टी आहेत। सर, खूप सारं स्वागत। एकंदर हा जो तलाव आहे झाशी राणी तलाव जो अत्यंत प्रसिद्ध असा तलाव आहे, मात्र या ठिकाणी पालिकेच्या काही बेजबाबदारपणामुळे कुठेतरी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगाल याबद्दल? एकूण पालिकेची जबाबदारी दुसऱ्या टप्प्यात येतो। पहिल्या टप्प्याची स्टोरी असं आहे की मोठा तलाव आपण लोकांनी जो आता पाहिला तो एकदम खंडरसारखा पडलेला, त्याच्यात कोणी जात नव्हता, येत नव्हता आणि अनेक लोक मृत्युमुखी त्याच्यात पडले। बुडायला पोरं येत होते, पोरं बुडून मृत्युमुखी पडले। गावातल्या लोकांनी माझ्या लक्षात आणून दिलं, मी ज्यावेळी आमदार होतो त्यावेळी, आणि मग नंतर मी लक्ष घालून तो तलाव खूप चांगल्या पद्धतीने म्हाडाच्या फंडातून विकसित केलं। माझ्या स्वभावाप्रमाणे मी पियुष गोयलजींना आवाहन करेन, तुम्ही साई आमदारांना विचारा हे भाग्यश्री कपासे आणि संध्या नांदेडकर इथं राहायला पाहिजे का। जर 5 आमदारांनी सांगितलं राहायला पाहिजे तर त्यांना इथं पियुष गोयलने कायम ठेवावं, आणि 5 आमदारांचं मत नसेल तर 1 मिनिटात ह्या दोन्ही ऑफिसरांना इकडनं उचलवंगडी ताबडतोब केलं पाहिजे। तर दुसऱ्या दिवशी हे सर्व काम सुरू होईल, दुसऱ्या दिवशी सुरू होईल। आणि म्हणून पियुष गोयलजींना मी आपल्या टीव्हीच्या माध्यमातून सांगतो, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण आम्ही सर्वजण जनतेला सुविधा देण्यासाठी आहोत। फक्त फिल इन द ब्लँक करण्यासाठी निवडणुका आल्या, निवडणुका लढल्या, निवडणुका जिंकल्या, संपला असं नाही आहे। निवडणुका जिंकल्यानंतर जबाबदारी आपली वाढते। कॅमेरा राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।